हॅलो. हॅलो, काय करताय? कामात आहे. काही अर्जंट नसेल तर कामावरलं की फोन करू. सॉरी सॉरी सॉरी, मला ना तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण एक विचारू का? राग गेलाय का तुमचा? हां ठीक आहे. मी आता ठीक आहे, पण आता पण काय? मी रुसली आहे तुमच्यावर. आता मी आणखी काय करू प्रीती? ते मला माहित नाही. काही करा आणि माझा रुसवा घालवा. ठीक आहे, मी लवकर घरी येतो. हां नाही, नको. आता काय झालं? असं सारखं सारखं माझ्यासाठी घरी येणं चांगलं वाटत नाही ना, आणि माझी इच्छा नाही आहे माझ्यामुळे तुमचं काम अडकावं. आपण घरी आल्यावर बोलू. नक्की? हो नक्की, पण मी वाट बघेन तुमची. हां. शाब्बास प्रीती, जिथे लागायचा तिथे निशाणा व्यवस्थित लागलाय. आता बसू दे त्याला दिवसभर माझाच विचार करत. असं करत करत हळूहळू त्याला सगळीकडे फक्त मीच दिसायला लागणार आहे. आई आलीस? आई अगं काय हे, तू तू का जेवून घेत नाहीस ग? मी तुला सांगितले ना मला यायला उशीर होणार म्हणून. का जेवत नाहीस तू? थँक्यू. तू एवढी ऑफिस मध्ये कामं करणार, उशिरा येणार आणि मी तू यायच्या आधी जेवून घ्यायचं जमणार नाही. याच्या पुढे तू आल्याशिवाय मी जेवणार नाही, कळलं? भूक लागली असेल ना, पटकन फ्रेश होऊन ये. मग बसूया जेवायला. बाळते ये लवकर. आले. ये बस. छान झालंय. मग ज्योती मॅडम, कसा होता आज ऑफिसचा पहिला दिवस? अगं छान होता. माणसं खूप छान आहेत तिथे. सांभाळून घेतलं मला त्यांनी. हो का? बरं झालं. हे आणि ऑफिस कसं ग, एकदम भारी असेल ना? हो मस्त आहे एकदम. वाह. काय ग, काही अडचण नाही ना? नाही, काही अडचण नाही. जीव सावकाश. त्या स्वराचा पूर्ण अंदाज अजून आला नाहीये मला. कधी कधी काय वागेल ना सांगता येत नाही. मला नक्की कळत नाहीये की तो पूर्णपणे माझ्या बाजूने झालाय की अजून घरच्यांच्याच पदरात आहे. काहीतरी मोठी गोष्ट घडली तर तो माझ्यासाठी घरच्यांच्या विरोधात जाईल का, हे आधी बघावं लागेल. आणि त्यासाठी घरात असा काहीतरी सीन व्हायला हवा जिथे घरचे आणि मी समोरासमोर उभे राहू. मग बघू स्वराज कुणाची बाजू घेतोय. चला प्रीती सावेकर, कामाला लागा. आत्या येऊ? हो ये ना. मी असं आलेलं चालेल ना? बेडवरती बसलेलं चालेल ना तुम्हाला? हो चालेल ना. आणि एवढं परमिशन घेऊन का वागतेस? नाही असं काही नाही, सहजच आपला. काही काम आहे का तुझं? नाही नाही, काही काम असं नाही. मी एकटीच बोर होत होते, म्हटलं तुमच्याबरोबर येऊन गप्पा मारे म्हणून. तुम्ही काय करताय? साड्या इस्त्रीला द्यायच्यात ना, त्या काढून ठेवते. इस्त्रीला आपण साड्या बाहेर देतो? हो. बापरे, मला वाटलं नव्हतं आपण असं बाहेर वगैरे इस्त्री करायला कपडे देत असं. म्हणजे हो, आमच्या घरी आम्ही घरातच इस्त्री करतो. हो का? हो ना, आणि मी खूप छान इस्त्री करते. मला इस्त्री करायला खूप आवडतं. तुम्ही आधी सांगितलं असतं तर मीच तुमच्या साड्या इस्त्री करून दिल्या असत्या. तेवढाच वेळ जातो नाही का? एवढी हौस तर काय हरकत हिला द्यायला काम.
तसंही दिवसभर काय काम असतं. ते म्हणतात ना, रिकामं डोकं शैतान का घर, त्यापेक्षा एखादं काम केलेलं बरं. निदान त्या सुभद्रावर बसून उगाच गप्पा तरी मारणार नाही. मला माहित नव्हतं तुला एवढी आवड आहे. तू करीस रे साड्यानं. खरंच? हां, ठीक आहे. हळू. हो, तुम्ही काळजी करू नका. खूप छान इस्त्री करून देईन. एक घडी सुद्धा पडणार नाही बघा. कर, कारण माझ्या खूप आवडत्या साड्या आहेत त्या. हो. वा प्रीती, पहिली पायरी तर कसली इझिली पार केली आहेस तू. आता दुसरी पायरी महत्वाची, जिथे तो बावळट स्वराज इन होईल. आत्ता बघू स्वराज गायकवाड, तू माझ्यासाठी काय करतोयस ते आणि कुठल्या लेवलला जातोयस. काय ग? मस्त आहे ग, पुस्तकं समोर ठेवायची आणि फोनवर टाइमपास करायचा. ताई, मी ते ना. नाही नाही, मला एक्सप्लेनेशन देऊच नको तू. तुला टेन्शन वगैरे येत नाही का? परीक्षा तोंडावर आली आहे ना, अभ्यास कर ना. काय यार, जगात काय फक्त मी एकटीच जिवंत राहिले का? सगळे माझ्याच मागे लागले. कॉलेजमध्ये सर, इकडे आई, आता ताई. मी आता सगळ्यांना दाखवतेच. असा अभ्यास करेन की परत कोणी मला अभ्यास कर असं म्हणणारच नाही. त्यामुळे टॉपलाच जाते जगाच्या. बघच तुम्ही आता. काय अभ्यास करा. कधी चाललंय आपला. हॅलो. हा दादा, नाही नाही, मला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. फक्त थोडा वेळ हवाय मला. मी देते तुमचे पैसे. काय गरीब गायगत बोलतेस का? हे चांगलं आहे की तुझं. म्हणजे माझ्याशी बोलताना मऊ मऊ बोलायचं, मग न मलाच मारायला गुंड पाठवायचं. मी दादा, अहो मी कोणाला पाठवलं? त्या बॉडीगार्डला, त्या दीपला पाठवलंस ना मला मारायला. दादा नाही नाही, अहो हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ए, गप्पे. तुझी सगळी नाटकं कळतात मला. तो दीप माझ्या ऑफिस मध्ये येऊन माझी कॉलर पकडून मला धमकावून केलाय. काय सांगताय दादा? हो, तू एक काम कर, तू रिक्षाने घरी जा आणि मी बघतो यांचं काय करायचं. दादा हे बघा, मला खरंच माहित नव्हतं तो असं काहीतरी करेल. मी खरंच त्याला पाठवलं नाही. हे बघा, त्याच्या वतीने हवं तर मी तुमची माफी मागते, पण मला थोडा वेळ द्या. मी तुमचे पैसे लवकरात लवकर देईन. ए, बंद कर तुझी नाटकं. हे गरीब म्हणून मदत केली तर तुम्ही माझ्या जीवावर उठला. ए, तुला माहित नाहीये मी कोण आहे ते. सापानं फणावर काढला तर तिथल्या तिथं ठेचतो मी. हाऊस म्हणून पाळत नाही बसत. आता फायनल ऐक, मला माझ्या हप्त्याचे पैसे माझ्या हातात पाहिजेत, ते पण उद्याच्या उद्या.